चला पंच रेडी आहेत मैदानाच्या मध्ये. स्ट्राईक एंडला रजत, नॉन स्ट्राईक एंडला रुपेश. ही जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात, रजत आणि रुपेश. स्ट्राईक एंडला रजत विश्वकर्मा. पहिला बॉल धीरज पाटील, पहिलाच बॉल फटका फसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला धीरज पाटील. ओ धीरजच्या हातामधून झेल निसटलाय पहिल्याच बॉलवरती. रजतला जीवनदान मिळाल्यात. एक स्पर्धा पण खास करून नारंगीच्या ज्यावेळी मैदानावरती पार पडली होती त्यावेळी आई ग्रुप परेडपाड्याचा संघ होता, त्या एका स्पर्धेला एका टायटलला जिंकताना पण त्यावेळी पाहिलं होतं. मागच्या काही कालावधीमध्ये थोडा मागे राहिला, परंतु आता पुन्हा एकदा त्याच उंच भरारीनं हा आई ग्रुप परेडपाडा संघ मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय. चंदनसार विभागामधून आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खेळताना पण त्यांना पाहत आहेत. समोर NCC नारंगी अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी करणाऱ्यापैकी एक संघ म्हणून नारंगी या संघाकडे देखील पाहिलं जात आहेत. पुण्यात आपण पहिला तर एक चांगला बॉल टाकत असताना मात्र पाहू शकतायत सनी बॉलचा पाठलाग करतायत. त्या ठिकाणी बॉलला मात्र फील करतायत. डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येईल. 2 धावा मनीष जोपर्यंत फील करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. दोन बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावा धावफलकावरती 3. धीरज पाटील तयार, समोर रुपेश. ओ चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा उचली घेताना पाहायला मिळाला. सरळ विकेट किपर संदीप किनी सँडी यांच्या हातामध्ये जात असताना आपण पाहू शकतायत. यापुढील होणारा मॅच जयदुर्गा रायपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट बदाम 11 चंदनसार आपल्याला तयार राहायचं आहे. दोन्ही टीम तुम्हाला तयार राहावं लागेल. जयदुर्गा रायपाडा आणि बदाम 11 चंदनसार मध्ये पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल यष्टीरक्षक संदीप किनी सँडीच्या डोक्यावरून चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल 22चा आलाय चौकार. चौकार आलाय. चौकारानं संघाची धावसंख्या संदीप किनी सँडीनं झेप तर घेतली होती, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल गेलाय. अगदी उंच उडाला बॉल. पाठीमागे जयला बीट केलं आणि सरळ बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर जात असताना आपण पाहिलं हा बॉल. 4 धावेने संघाची धावसंख्या 7. चांगला बॉल, चांगला बॉल. पाठीमागे संदीप किनी सँडीच्या हातामध्ये मात्र जात असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा आतापर्यंत केस संपलाय. 30 सेकंडच्या आतमध्ये निषादला पाहतात, हरीशला पाहतात, जय पाटील आहेत. हे सर्व क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अक्षय आणि हितांशु पाटील, सनी यांना पण पाहू शकतायत. करण यावेळेचा बॉल पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केला. फटका मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात, बॉल फील करतात. चांगलं क्षेत्ररक्षण मनीष पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय पूर्ण. धावफलकावरती धावा आहेत 8. आई ग्रुप परेडपाडा या संघाच्या पण धावसंख्या पाहू शकतायत. आफ्टर फर्स्ट ओव्हर 8 रन विदाउट लॉस. प्रोजेक्ट स्कोर स्क्रीनवर दाखवतोय. कारण 8च्या रन रेटने तुम्ही गेले तर 32, 8च्या अगदी रन रेटच्या थोडं वरती गेले तर त्या 32च्या पुढे जाण्यासाठी 10ची जर तुम्ही धावगती प्राप्त केली तर 38 पर्यंत पोहोचू शकतात. परंतु 38 इथे कामी येणार का, तर 50च्या देखील तुम्हाला वरती जावं लागेल या मैदानाचा अनुभव घेता. सेकंड ओव्हरसाठी जय पाटील मैदानावरती येत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून जय पाटील यांच्याकडे पाहिल्या जात आहेत. सेकंड ओव्हर कशा प्रकारे हाताळतात ते पाहूयात. आदरणीय नामदेवजी वैती सरांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. एक क्रिकेटपटू म्हणा किंवा एक समालोचक म्हणून म्हणा किंवा एक ऑर्गनायझर आयोजक म्हणून नेहमीच आपण पाहिलं तर कसराळी गावाच्या माध्यमातून ज्यांना आपण पाहिलं. फटका खेळला हवेमध्ये, क्रॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. रुपेश परटची ही स्ट्रेंथ आहे, त्याच्याकडे ताकद आहे आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्यासारखा हा फटका आहे. जयचा बॉल होता, थोडा बाहेर जात असताना पाहायला मिळाला. त्या बॉलवरती योग्य प्रहार केलाय रुपेशनं.
ताकद त्याच्याकडे आहे आणि ताकदवान स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकावरती 14. पुढचा बॉल पुढे टाकलाय, पुन्हा फटका छान खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवरती येतात वेगाने पुढे, बॉल फील करतायत अक्षय पाटील. 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. रजत विश्वकर्मा आणि रुपेश परेट मध्ये आता भागीदारी पार्टनरशिप रचण्याचं काम केलं जात आहे. अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला महत्वाचं सहकार्य लाभलंय. थोडा बाहेर जाताना पाहायला मिळाला, परंतु तो मधून गेलाय. पंच मात्र त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात. ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पहा, जयचा हा बॉल पडल्यानंतर अगदी योग्य डिसिजन, परफेक्ट डिसिजन. पडल्यानंतर मधून बॉल जो थोडासा बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळालं. एक तर तुमची रिलीज ऑफ द डिलिव्हरी बॉल ज्यावेळी पडलाय त्यावेळी तो लाईनच्या मधून गेलाय का की अगदी बाहेरून जात असताना तो लाईनच्या बाहेरून गेलाय, ह्या गोष्टी पंचांना काही क्विकली सेकंदामध्ये पाहायच्या असतात. आणि चांगलं डिसिजन आतापर्यंत पंचांच्या माध्यमातून राहिलेत. खोलवा टप्प्याचा बॉल सन्मान दिलायत, एक धाव त्या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळत आहेत रजत. दुसऱ्या धावेचा विचार करायचा, परंतु धीरज पाटील वेगानं बॉलवरती पोहोचलाय. चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालात. एक धावाला संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. आई ग्रुप परेडपाडा वर्सेस एनसीसी नारंगी बी या दोन बलाढ्य संघादरम्यान सुरू असलेली मॅच. त्यानंतर जयदुर्गा रायपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल बदाम 11 चंदनसार या दोन संघादरम्यान पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर केलाय. पहिला बॉल थोडं चुकी केली, त्याच्यानंतर मात्र ती चूक सुधारण्यासाठी भाग पडलं. अगदी स्वतःला पुन्हा एकदा कमबॅक मध्ये घेऊन येतात जय पाटील. लास्ट बॉल फटका खेळलाय. हवा असू द्या किंवा नसू द्या, परंतु तितका काही फरक पडेल का रुपेशला तर नाही. आणि रुपेश परेड यांच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. वॉट अ शॉट, काय फटका खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक. 2 ओव्हरचा खेळ 22 धावा. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडा पुढे टाकलात, परफेक्ट बॅट मध्ये मिळालात, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन परफेक्ट आणि लॉंग ऑन आणि अगदी काऊ कॉर्नरच्या त्या रिझन मधून बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्रेट शॉट. धावफलकावरती 2 ओव्हर नंतर 22 विदाउट लॉस. आई ग्रुप परेडपाडा एनसीसी नारंगी या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत सनी मात्रे. चला कर्णधार जयदुर्गा रायपाडा आणि बदाम 11 चंदनसार दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण यावं. खूप चांगल्या पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि त्यातल्या त्यात एका जर्सीमध्ये ज्यावेळी आपला संघ खेळतो ना त्यावेळी ती पाहण्याची मजा काही वेगळीच असते. आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये कसरालेल्या टीमनं या गोष्टी अगदी लागू केल्यात आणि येणाऱ्या काही स्पर्धेमध्ये देखील त्या पुढे कंटिन्यू राहायला हव्यात, तरच चांगलं क्रिकेट दिसेल आपल्या परिसरातील. कारण क्रिकेट तुम्ही खूप चांगलं खेळतात, पण एका जर्सीमध्ये ज्यावेळी असतात त्यावेळी ती पाहण्याची मजा काही वेगळी असते. सनीचा पहिला बॉल लेग स्टंपला अगदी सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. 23 सोडून दिला बॉल. ऑफ्टनच्या बाहेर जाणारा बॉल पुन्हा एकदा पंच वळाल्यात, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना आपण पाहू शकतायत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 24. ऑफ्टनच्या थोडा बाहेर बॉल होतात, अगदी लाईनच्या त्या बाहेर जाताना पाहायला मिळालात आणि पंचांच्या माध्यमातून डिसिजन अगदी योग्य. थोडा वेगवान टाकलाय, पुन्हा ऑफ्टनच्या बाहेर चाललाय. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन, कारण की पडल्यानंतर बॉल मात्र बाहेर जात आहेत आणि त्या गोष्टी आता मैदानाच्या मध्ये सध्या जाणवत आहेत. वाईट लगातारचे 3 वाईट बॉल मैदानाच्या मध्ये हाताळले जात आहेत. धावसंख्या 25. षटके दरम्यान पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुण्यात तयार होत आहेत. सनी मात्रे खेळायचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले आणि एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळलात. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात मागचा बॉल कशा प्रकारे हाताळला होता. सनीनं 3 वाईट नंतर कमबॅक केला, थोडा पुढे टाकलात.
आणि टॉप दी बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा शॉट खेळत होता, समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतात, परंतु तितकं टायमिंग नाही साकारू शकले आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाला 25-25. स्लॉग हिट, स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा रजत विश्वकर्माला थांबवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत रजतचा विचार केला तर 5 बॉलमध्ये त्यांना 2 बनवले आहेत. रुपेश परेड 9 चेंडूमध्ये 16 धावा त्यांना बनवल्या आहेत. एका बाजूने रजत थोडासा डॉट मात्र अगदी खेळण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्या बाजूने रुपेश ऑन फायर आहेत, आक्रमक भूमिका तो धारण करतोय. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये हे 10 बॉल कशा प्रकारे असणार आहे तेही पाहण्यासारखं असेल. किमान 10 बॉलमध्ये विचार परेड संघ करतोय की किमान 20-45च्या जवळपास. हो, एक्स्ट्रा धावा तर त्या ठिकाणी आता अगदी मिळत असताना पाहायला मिळते. डायरेक्ट हिटचा पुन्हा प्रयत्न झालाय, 2 धावा तर त्या ठिकाणी घेण्यात आला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी आणि तिथे काय घडलंय, तिथे विकेट आलाय, मोठी विकेट. पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल, व्हाईट वरती +2 होतील आणि धावसंख्या धावफलकावरती 28. रुपेश परेड बॅक टू डी डगआउट. करू 500 कमी द्या म्हणचं एलपी का 28 गड्याच्या मोबदल्यामध्ये नव्यानं बॅटर उमेश परेड मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार खेळाडूपैकी एक खेळाडू टीम आई ग्रुप परेड संघाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपण या खेळाडूला एक चांगला खेळ करताना पाहिलाय. सनी समोर बॅटची एज घेतलाय, पाठीमागे चाललाय बॉल, परंतु वॉड कॅच. वा वा वा, निषादनं टिपलाय पाठीमागे एक दर्जेदार कॅच. कारण की जो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता त्या बॉलला मात्र त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपानं मात्र कन्वर्ट करण्यात आलाय आणि उमेश परेड आले, उमेश परेड माघारी परतले. 28ला गमावला 2 विकेट उमेश परेडच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर सनी मात्र घेतला विकेट. पाहूया ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा. सनीचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी खालच्या भागाला हा बॉल लागलाय, पाठीमागे निषाद होते. शेवटपर्यंत बॉलवरती लक्ष, एका हातानं सुरुवातीला बॉलला उडवलं आणि त्याच्यानंतर मात्र हा कॅच कॅरी केलाय. सेलिब्रेशन आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावरचं स्मित हास्य, स्माईल सर्व काही अगदी सांगून जाणार होतं की एक दर्जेदार कॅच मी कंप्लीट केलाय आणि स्पर्धेमध्ये खूप सुंदर झेल पाठीमागे टिपत असताना निषाद. 28ला 2 विकेट 2.3 ओव्हर नंतर. अठ्ठावीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. सनी तयार. सनीचा बॉल पुन्हा एकदा त्या ठिकाणी झेल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सुरुवात थोडी खराब केली सनीनं, पण त्याच्यानंतर डॉट डॉट 2 रनआउट आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. ऑन हॅट्रिक वरती सध्या सनी पोहोचलायत. कल्पेश परेड यांना मात्र बाहेर जावं लागल्यात. राकेश परेड आणि पहा सनी मात्रेचा हा बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर जात असताना पाहायला मिळाला. छेडछाडी करण्याचा प्रयत्न निषाद होते. निषादने एक दर्जेदार झेल त्या ठिकाणी मात्र टिपल्यात. फलंदाज बाद झाल्यात आणि 28ला 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात आई ग्रुप परेडपाडा या संघानं. सुरुवात खूप चांगली होती परेडपाडाची, परंतु तो अंत शेवट कशा प्रकारे करणार त्याच्यावरती आता चर्चा सुरू झाल्यात. नव्याने बॅटर राकेश परेड. आकाश पागी मैदानाच्या मध्ये आल्यात. आकाश नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
सनी मात्रेच्या ह्या 2 विकेट अगदी आज रील्स बनवू शकतायत, इतकी चांगली त्यानं गोलंदाजी केल्यात आणि रील्स मास्टरही आहेत. जतीनच्याही चेहऱ्यावर स्माईल आलाय. पुढचा बॉल सनीचा. ओ चांगला बॉल. लगेच मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ज्या गोलंदाजीची स्ट्रेन मैदानाच्या मध्ये सनी दाखवतायत, वेगवान गोलंदाजी आमचे एक जवळचे मित्रही आहेत. 28 ला 3 विकेट, शेवटचा बॉल बाकी आहेत. जवळपास 2 षटक फेकल्यात एकाच गोलंदाजाने सनीनं. मनमुराद त्यानं आनंद घेतलाय. आतापर्यंत 9 बॉल त्यानं फेकल्यात. हा 10वा बॉल असेल या ओव्हरमधला शेवटचा बॉल. 28 ला 3 विकेट. शेवटचा बॉल घेऊन सनी तयार. ओ द विकेट. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालात. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होतोय पूर्ण. धावफलकावरती धावा आहेत 28 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये 1 ओव्हर 6 डॉट 6 रन 2 विकेट हे आपल्याला सनी मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे दर्जेदार गोलंदाजाचं प्रत्यक्षकरण मैदानाच्या मध्ये त्यांना दाखवलं आहे. शेवटचे 6 बॉल हे आता बाकी असणार आहेत. 28 ला 3 विकेट ही आतापर्यंत अगदी परिस्थिती आहे आई ग्रुप परेडपाडा या संघाची. चला कॅप्टन जयदुर्गा रायपाडा आणि बदाम 11 चंदनसार या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आमची विनंती असेल, आपण या ठिकाणी पोहोचायचं आहे. टॉस केला जाईल. निशात पाटील मैदानाच्या आतमध्ये येतात. जय पाटील यांचे बंधू, मोठे बंधू. सेकंड ओव्हर जय पाटीलला आपण पाहिलं. 2 बंधूंची जोडी आहेत. एक तर निशात, जय, धीरज, हितांशू. पहिलाच बॉल, वेगवान बॉल. रजत अजूनही स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. 28 ला 3 विकेट. आतापर्यंत 6 बॉल रजत विश्वकर्मा यांनी खेळल्यात. 2 धावा त्याने बनवल्यात. वेगवान स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट अगदी मिडल ऑफ द बॅट करू शकत नाहीत. कनेक्शन अगदी त्याच्या बॅटमध्ये होत नाहीत. 28 ला 3 विकेट ही आतापर्यंत कंडिशन आपल्याला पाहायला मिळतात. प्रोजेक्टर स्कोर जो आधी जास्त दाखवत होता तो आता 36 वरती आलाय. किमान 36च्या पुढे, 40च्या पुढे जाणार का धावसंख्या, तेही पाहण्यासारखं असेल. समोरच्या दिशेने मात्र फटका हिट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक धीरज पाटील वेगानं बॉलवरती आल्यात. फिल्डिंग चांगली केल्यात. एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. दुसरी धाव त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कंप्लीट होत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 30. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. पुढचा बॉल सोडून दिलाय बॉलला, परंतु एक चांगला बॉल पंचांच्या माध्यमातून अगदी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. 5 अक्षर रिप्ले मध्ये पुन्हा एकदा सोडून दिला हा बॉल. थोडा मध्ये येताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 30. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक वेळा डॉट बॉल येतोय. या षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झालाय 4. धावसंख्या धावफलकावरती 30. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम आई ग्रुप परेडपाड्या संघाची कंडिशन आपण पाहतायत. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 25 घेतल्यात आणि त्याच्यानंतरच्या 10 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात. सनीच्या अगदी त्या राईटच्या धावा येऊनही पाठीमागच्या अगदी 10 बॉलमध्ये कमी रन आल्यात. सोडून दिला आता बॉल. बाकीचे काम पंचांवरती टाकलंय. पंचाने दर्शवलंय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र काउंट होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 31. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सातत्याने जतीन मात्र अगदी गाईडलाईन करण्याचं काम करतो. जतीन मागेला. संदीप किनी सँडी असतील, धीरज पाटील असतील, अनुभवी खेळाडू देखील काही खेळाडू आहेत या टीम मध्ये आणि ते गाईडलाईन करतायत. आज मानवेंद्र आपण पाहिलं तर अगदी 12वा प्रतिनिधी म्हणून आलाय. फटका खेळलाय लोअर फुल टच बॉल आणि बॉलला मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर वेळानंतर रजत विश्वकर्मा यांच्या बॅटमधून षटकार. सदोतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहा लोअर फुल टच बॉल होता. मिस्टेक घडली, एक चूक घडली. ती चूक मात्र थोडी निर्णायक ठरताना पाहायला मिळेल की काय. षटकारामध्ये तब्दील करण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती 37. 3 गडी बाद. शेवटचा बॉल आता बाकी असेल. 37 ला 3 विकेट.
शेवटचा बॉल सोडून दिलाय. आता का सोडला हाच प्रश्न मैदानाच्या आतमध्ये अगदी स्वतःला विचारतोय रजत. त्यानं आतापर्यंत भरपूर बॉल सोडले देखील आहेत, परंतु ते डॉटच्या स्वरूपानं मात्र आपल्याला पाहायला मिळालं. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 37, लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये 38 धावेंसह 38 या ठिकाणी चेस करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जाईल. जयदुर्गा रायपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल बदाम 11 चंदनसार. चला कॅप्टन दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण यावं. जयदुर्गा रायपाडा आणि दुसऱ्या बाजूने बदाम 11 चंदनसर या दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण टॉस साठी या. अगदी मंदिर आहे ते मंदिर सध्या आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातात. आमच्या कॅमेरामॅन ह्या गोष्टी कॅप्चर केल्यात. 24 बॉलमध्ये 38 धावांचं लक्ष आहे ते तुमच्या स्क्रीनवरती दाखवण्यात येतात. डीबीएन लाईव्हच्या वतीनं आपण पाहिलं तर ही सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत. मैदानावरती कॅमेरामॅन म्हणून सध्या रोहित चौधरी खूप चांगलं काम करतोय. नयन तांडेल यांना आपण पाहू शकतात. राज यांना आपण पाहतायत आज डीबीएन टीममध्ये. खऱ्या अर्थानं बदाम 11 चंदनसरच्या कॅप्टन्सला टॉस साठी या. बदाम 11 चंदनसर भूपेंद्रबाई या ठिकाणी पोहोचतायत. आपलं स्वागत आहे. आदरणीय दिनेजी किनी साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय दिनेजी किनी आपण यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. हॅलो चला बदाम 11 चंदनसर आणि जयदुर्गा रायपाडा. जयदुर्गा रायपाडा आणि बदाम 11 चंदनसर या दोन्ही संघांमध्ये आता नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ असते ज्ञानेश्वरजी गावड ज्ञानेश्वरजी गावड या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेले आहात आणि त्यांच्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूने आपण पाहतो रायपाडाचा संघ तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो चंदनसार. ज्ञानेश्वरजी गावड कसाळी कॉल केला जातोय आणि या ठिकाणी वाघोबा ग्रुप याचाच अर्थ रायपाडा विन द टॉस. मी मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच.
हा, रायपाडा संघ आपण टॉस जिंकले आणि लगेच या ठिकाणी आपण निर्णय कळवायचा आहे. कारण काय असतं, ज्या ज्या वेळेला आपण कर्णधार म्हणून जेव्हा ज्या ज्या वेळेला आपण या ठिकाणी येत असतो त्यावेळेला आधीच ठरवायचं असतं की टॉस जिंकल्यानंतर आमच्या टीमला कसली गरज आहे. क्षेत्ररक्षण. चला, मॅच चालू झालेली आहे, आपण वळूयात मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, रायपाडा विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. हाल चिक हाल चिक हाल चिक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर षटकारामध्ये स्वागत केलंय. त्यानंतरचा बॉल खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 6. अनिकेत म्हात्रे. चिक चिक हाल हॅलो चिक. हाल चिक हाल हॅलो चिक. वेलकम बॅक. पुण्यात सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 12. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13.
षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा ओद विकेट. फटका खेळलाय सरळ चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑन साइडला झेलची संधी. फिल्डिंग खूप छान पद्धतीने आपण पाहिलं तर संतुलन त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. एक धाव आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता परंतु धीरजनं थांबवलाय कारण एकतर जीवनदार मिळालाय दुसऱ्या बाजूने ते रिक्स घ्यायची नाहीयेत. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 14. काल हवेचा वेग जर पाहिला तर ऑन साइडला जास्त होतात. पंचाने आता तिसऱ्या पंचांकडे डिसिजन दिले त्यामुळे तिसरे पंच पाहतील. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलंय त्यावेळी. इट्स अ सेफ. चांगलं क्षेत्ररक्षण प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालं आणि डिबेनच्या वतीनं सर्व काही गोष्टी मात्र दाखवल्या जात आहेत. धावा 15 झाल्यात. पुढचा बॉल धीरजसाठी फटका खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वा चांगली फिल्डिंग. ओह माय गॉड. दुसऱ्यांदा मात्र बॉल अडवण्यात आलाय. आधी म्हटलं की हवेचा वेग त्या ठिकाणी हवेचा वेग खऱ्या अर्थानं आता जो लेफ्टी बॅटर त्याला पोहोचलाय का दुसऱ्या बाजूने राईटी बॅट्समॅनला मैदानाच्या मध्ये सध्या स्ट्रगलिंग करावं लागतंय. धीरजलाही असं वाटलं की हा बॉल सीमारेषेच्या पार गेलाय की काय पण त्याच वेळी पुन्हा एकदा दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 17. मोबदल्यामध्ये येणारे बॉल मैदानावरती 13 बॉल मध्ये रन करायचे 21 वाला मॅच. एक चांगला बॉल टाकायचा कमबॅक करावा लागेल मैदानाच्या मध्ये गोलंदाजाला. षटकातील शेवटचा बॉल. 13 बॉल मध्ये 21 हवेची गरज. ओ स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये पाठीमागे टिपलाय झेल. फलंदाज धीरज पाटीलचा संपलाय खेळ. 17ला 2 विकेट. येणारे 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 21 लक्ष असणार आहेत. या आपण जाऊयात डीजे कडे गोकुलदाकडे जाऊयात एक संगीत घेऊयात आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. पुढचा मॅच जयदुर्गा रायपाड आणि बदाम 11 चंदनसर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एनसीसी नारंगी 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल 21 ची गरज आहे. उलटा पुलटा मला मॅच आहे. अगदी 12ला उलट केलं तर 21 ला उलट केलं तर 12. आता इथून मैदानाच्या मध्ये या मॅच मध्ये पुन्हा एकदा ती रोमांचकता पाहायला मिळेल का. जतीन मांगेला एका बाजूला दुसऱ्या बाजूने हरीश हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर उमेश परेड एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिले जात आहेत. पहिलाच बॉल 12-21 वाला मॅच आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज उमेश आहेत. जसं जय पाटीलला नारंगीकडून पाहिलं तसं उमेश परेड आई ग्रुप परेडपाडाकडून मॅच मध्ये बदल होऊ शकतायत. ही मॅच देखील चेंज होऊ शकतायत. येणारे 11 बॉल रन करायचे 21. उमेश तयार.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक हो ओ माय गॉड, झेल सुटलायत. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, एफर्ट लावायचे आहेत, प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे आहेत, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडं कमी पडताना पाहायला मिळाले. दिनेश पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कॅच वरती पोहोचले होते, कॅच कंप्लीट करण्याच्या प्रयत्नापासून शरीरापासून दूर घेतला होता, त्यामुळे जीवनदान मिळाल्यात. 19 झाल्यात, अजून 19 करायचे आहेत. 14 बॉलमध्ये 19 आतापर्यंत झाल्या, 10 बॉलमध्ये 19चं लक्ष असेल. ही कॅच कदापि निर्णायक ठरू शकेल या मॅच मध्ये. पुण्याचा फटका ऑन साइडला मात्र सजवण्यात आला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये आता दिसू लागलेत. एका फिल्डिंग नंतर पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या मध्ये चित्र चेंज झालंय. येणारे 9 चेंडू मध्ये रन करायचे 17. जतीन आतापर्यंत 6 मध्ये 7 दबाव त्यांना बनवल्यात. 21 ला 2 विकेट, 2.3 ओव्हर आतापर्यंत फेकून झाल्यात. 9 बॉल मध्ये 17 धावेचं लक्ष असेल. 9-17 फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर येतोय, घेतोय झेल, संपलाय बॅटर जतीन मांगेलाचा खेळ. मैदानाच्या मध्ये आला विकेट. 8-17. आठ बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 17 धावेची गरज आहे. प्रमुख विकेट मात्र माघारी नंतर खास करून आपण पाहिलं तर संदीप किनी सँडेला माघारी पाठवलं, त्याच्यानंतर धीरज पाटीलला माघारी पाठवलं, नुकतं जतीन मांगेलाला माघारी पाठवलं. आता मनीष मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मनीष कशा प्रकारे खेळ साकारतात ते पाहूयात. 8 बॉल मध्ये रन करायच्या 17. 8-17. ओ फटका खेळलाय, आल्या श्रेणी मनीष यांच्या बॅट मध्ये, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, आणि बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार. षटकार. सात 11. 7-11. स्लॉग हिट करायचा होता. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये फेकण्यात आलाय. येणारे 6 बॉल आहेत, 11 धावेची गरज आहे. मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळतात. 6 बॉल मध्ये 11 धावेचं लक्ष पाठलाग करायचं आहे. तो एनसीसी नारंगी बी या टीमला आई ग्रुप परेडपाडा संघाच्या अगेन्स्ट ह्या धावा करायच्या आहेत. पुढचा मॅच जयदुर्गा रायपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल बदाम 11 चंदनसार. टॉस जिंकला जयदुर्गा रायपाडा संघानं, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. बॅटिंग करायची आहे ती बदाम 11 चंदनसार या संघाला नेक्स्ट मॅच मध्ये. समीकरण पाहूयात. 6 बॉल मध्ये 11 धावेची गरज. कंपॅरिझन सध्या आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. एनसीसी नारंगी या 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. आई ग्रुप परेडपाडा हा संघ होता 28 ला 3 विकेट. बराबरीच विकेट आहेत. फक्त 1 धाव आई ग्रुप परेडपाडा संघाने जास्त बनवली होती, ती 1 धाव एनसीसी नारंगी संघाने थोडी कमी बनवलेली आहेत. येणारे 6 बॉल 11ची गरज आहेत. मॅच रंगताना पाहायला मिळतोय. मनीष पाटीलचा तो षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून घेऊन येणार होतात. आता 6 मध्ये 11ची गरज. सहा 11.
आकाश. पहिला बॉल आकाशचा पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर. पंच वळतायत, व्हाईट बॉलचं सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 10 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पंच म्हणून या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खूप छान कामगिरी अमित कराई सर, लाला मुकादम सर आणि नितेश कदम सर यांची आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या वर्षी हेच 3 पंच होते. वेगवान बॉल टाकलाय, फटका खेळला हवेमध्ये. प्रॉपर स्ट्रोक मात्र तिथे अगदी खेळला नाही हरीशनं आणि हरीशची विकेट मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाज बाद. हरीश बॅक टू दी डगआउट गॉन. येणारे 5 बॉल मैदानाच्या मध्ये धावा करायच्या 10. पाच बॉल मध्ये 10 धाब्याची गरज आहे. मॅच रंगताना पाहायला मिळत आहेत. हितांशु पाटील स्ट्रायकर वरती. पुढचा बॉल फटका खेळलाय. बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहेत. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल वरती. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा त्याने केलाय. फिल्डिंग चांगली झालाय. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. येणारे 4 बॉल रन करायचे 8. 4 दुने 8. प्रत्येक बॉल वरती घ्यायचे रन 2. चार 8. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळत आहे. धावचीची संधी त्या ठिकाणी आता निर्माण झाल्या आहेत. हितांशु पाटीलला मात्र आता माघारी परतावं लागेल. येणारे बॉल आहेत 3 बॉल मध्ये रन करायचे 8. येणारे 3 बॉल मैदानाच्या मध्ये धावा करायच्यात 8. नव्यानं बॅटर मैदानावरती करण पाटील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने मनीष मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 बॉल मध्ये रन करायच्यात 8. रंगताना मॅच पाहायला मिळत आहेत. 38 धावेचा मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये तितक्याच टफ फाईट न खेळला जातोय. 3 बॉल मध्ये 8 ची गरज. स्ट्राईक वरती मनीष. पुढचा बॉल फटका खेळलाय. कडक 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 बेधडक मनीषची स्ट्रेंथ आहेत आणि मनीषच्या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. व्हॉट अ शॉट. का या खेळाडूंना मैदानाच्या मध्ये मागच्या षटकामध्ये देखील षटकार ठोकला होता. दावेदारी स्पष्ट करत असताना इरादे त्यानं स्पष्ट केल्यात. आता 2 बॉल मध्ये रन करायच्या 2. एनसीसी नारंगी बी 36. 36 ला 5 विकेट. या येणाऱ्या 2 बॉल मध्ये धावेंची गरज आहे ती मात्र 2. मनीष 3 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा त्याने बनवल्यात. करण पाटील नॉन स्ट्रायकरवरती सध्या उभा आहेत. गोलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये थोडा प्रेशर दबावामध्ये दिसतोय. आकाश पागी. पुढचा बॉल फटका खेळला हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी. झेल घेतलाय. झेल संपलाय. मनीषचा खेळ मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. येणारा 1 बॉल रन करायच्यात 2.
जसा मॅच प्रेक्षकांना हवा होता वा तशा प्रकारचा मॅच आलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये लोअर फुल टच बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केलात आणि त्या ठिकाणी दिशा देण्याच्या प्रयत्नामध्येच क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल. मॅच थोडी फसलाय कारण आता एक बॉल मध्ये रन करायच्या 2 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहेत. तसं कंपल्सरी ड्रेसिंग आहेत तसे आता कंपल्सरी चेसिंग पण आहे. एक बॉल मध्ये धावा करायच्या 2. अक्षय करण पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण हिरो बनणार स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर मैदानावरती पाहायला मिळतील मिस्टर अक्षय. करण पाटील कानमंत्र काहीतरी देत आहेत, काहीतरी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक बॉल मध्ये 2 धावा कशा प्रकारे घेता येतील आणि त्याची